नमस्कार छोट्या दोस्तांनो. आज आहे नागपंचमी. आपली भारतीय संस्कृती ही आपल्याला साऱ्या सृष्टीकडे प्रेमानं पाहण्याचं शिकवते. आपल्याकडे आपण गायीची पूजा करतो, बैलपोळ्याला बैलाचं पूजन करतो, वटसावित्रीच्या व्रताला वडाची पूजा देखील करतो. परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाची पूजा आपण करतो ना, तेव्हा आपल्या संस्कृतीच्या वैशिष्ट्याची एक पराकाष्ठा झालेली आपणाला दिसून येते. गाय, बैल किंवा वड यांचं पूजन ठीक आहे, पण तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, नागाचं कसं काय पूजन करायचं? काहींना तर असं वाटतं की नागाच्या भीतीमुळे आपण नागाची पूजा सुरू केलेली असावी. पण हे मत आपल्या संस्कृतीशी काही सुसंगत वाटत नाही बरं. आपला देश हा शेतीप्रधान होता आणि आहे. हा साप आपल्या शेताचं रक्षण करतो, त्याला क्षेत्रपाळ असं सुद्धा म्हणतात बरं. जीवजंतू, उंदीर किंवा पिकांचं नुकसान करणारे जे प्राणी आहेत त्यांचा तो नाश करतो आणि पिकांना हिरवंगार ठेवतो. हा त्याचा केवढा मोठा उपकार आहे. साप कित्येक मूक संदेश आपणाला देत असतो. पहिलं म्हणजे तो कुणाला उगाचच चावत नाही. त्याला त्रास देणारा किंवा त्याला हैराण करणारा कुणी असेल तर तो त्याला दंश करतो. आता आपण सरळपणे जर जात असू आणि कुणी आपल्याला त्रास दिला तर त्याची शिक्षा आपण त्याला देणार नाही का? आणि स्वतःचं जीवन टिकवण्यासाठी किंवा स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी जर तो एखाद्याला दंश करत असेल तर त्याला आपण दुष्ट म्हणावं का? नाही ना. सापाला सुगंध फार आवडतो, म्हणून तो चाफ्याच्या रोपट्यांजवळ किंवा चंदनाच्या वृक्षाजवळ निवास करतो. केवड्याच्या बनातही तो फिरत असतो. त्याला सुगंध आवडतो. थोडक्यात काय की प्रत्येक मानवाच्या जीवनातून सद्गुणांचा सुगंध बाहेर निघत असतो. सुविचारांचा सुगंध हा नेहमी दरवळत असतो. हाच सुगंध आपणाला प्रिय असला पाहिजे. कित्येक दैवी सापांच्या डोक्यावर मणी असतो. हा मणी अतिशय अमूल्य असतो. आपणही जीवनात अमूल्य गोष्टी डोक्यावर घेत असतो आणि समाजाच्या मुकुटमणी समान महापुरुषांचे स्थान आपल्या मस्तकावर आपण धारण केले पाहिजे. त्यांच्या विचारानुसार आपण जीवन जगण्याचा किंवा घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साप बिळात राहतो, म्हणजे थोडक्यात एकांतात राहतो. म्हणजे आपणही मुमुक्षू जसा जनसमूहापासून दूर राहतो तसं काही वेळ एकांतात राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला लहान मुलांना जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तेव्हा आपण शांत ठिकाणी बसून, नाहीतर घरात टीव्ही चाललाय आणि त्या टीव्ही समोर बसून आपण अभ्यास करतो, असं न करता आपण शांतपणे मनापासून अभ्यास केला पाहिजे. हा सुद्धा गुण आपण सापाकडून घेतला पाहिजे बरं. ज्यावेळी समुद्र मंथन झालं तेव्हा देव दानवांनी केलेल्या या समुद्र मंथनात वासुकी नागाने ह्या प्रभू कार्यात फार मोठी मदत केली बरं. दुर्जन देखील भगवत कार्यात जोडला गेला म्हणून भगवंत त्याचा स्वीकार करतो. लक्षात घ्या बरं. एखादा दुर्जन भगवंत कार्यात आला की भगवंत त्याचा पण स्वीकार करतो. म्हणून तर महादेवांनी गळ्यात सर्पाला धारण केलंय आणि आपला भगवान विष्णू तर शेषावर शयन करतो. आता जो भगवंताच्या जवळ आहे, इतक्या जवळ, तो आपल्याला त्रास देईल का? नाही ना. म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगण्यासाठी आजचा हा दिवस समग्र सृष्टीच्या हितासाठी बरसणाऱ्या पावसामुळे काही वेळा हा निर्वासित झालेला साप आपल्या घरात अतिथी बनून येतो. आता आपल्या शहरात येत नाही, पण गावात येतो. मग त्याला आसरा देऊन कृतज्ञ बुद्धीने त्याचं पूजन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. म्हणून आता गावामध्ये पण ज्यावेळी साप घरात येतात ना, त्यावेळी त्यांना न मारता सर्पमित्रांना बोलावं आणि हे सर्पमित्र
त्या सापांना व्यवस्थित पकडतात आणि जंगलामध्ये त्यांच्या स्थानी त्यांना नेऊन सोडतात. आपण या नागपंचमीच्या उत्सवाच्या दिवशी भगवंताला अशी प्रार्थना करूया की या जगामध्ये सगळ्यांनाच सुखाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाचा अधिकार आपण ज्याला त्याला दिलाच पाहिजे. त्यामुळे आज नागपंचमीच्या दिवशी आपण सर्वांनी एक मनाशी ठरवूया की उगाचच आपल्याला त्रास न देणारे एखादे प्राणी, पशु, कीटक आपल्या आजूबाजूने जर जात असतील ना, तर त्यांना अलगदपणे उचलून आपण बाहेर ठेवावं, परंतु त्यांना विनाकारण मारू नये. कारण आपण सारी भगवंताची लेकरं आहोत आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि कुणालाही विनाकारण त्रास न देणं हे मनुष्य म्हणून आपलं कर्तव्य आहे. चला तर बाळगोपाळांनो, आज मनापासून नागोबाची आपण पूजा करूया. एक छानसं चित्र तुमच्या पाटीवर किंवा वहीवर त्या नागोबाचं काढा आणि अत्यंत मनोभावे हात जोडून त्याला नमस्कार करा आणि त्याला सांगा की हे नागोबा, हे नागदेवता, तुझ्यासारखी सुगंध शोधण्याची, सुगंधाकडे राहण्याची, तुझ्यासारखी एकांतात राहण्याची, एकांतात अभ्यास करण्याची आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती आमच्यामध्येही येऊ देत. धन्यवाद.